चला मंडळी, आज आपले बनावाने शिवरात्रीसनी फराय तर त्यांच्यासाठी देखा मी भगर आणि आज बट्ट कराने तर त्यांच्यासाठी मी 3-4 गल्लास पाणी लिहिलं आणि त्यांना मग थोडंसं नमक टाक आपले भात नागत कराने ती तर देखा थोडीशी लिदी मी पावशेर 1.5 पावशेर तर तिला आपले चांगले सुई लेवाने कारण कसं तिना मा खडं बारीक काही घाण राहत थोडीशी काही आया राहते बारीक ते आपले पहिले साफ कर लेवाने भगर बट्ट एकच नंबर लागस उलट भगर तिखी भगर करायला वाटणं अशी भगर एकदम भारी लागस भात नागत भगर आणि बट्ट तर देखा आपण ते करू ताते तर धुई चुई सण टाकी मी आते ती भगर तर आपले 2 शिट्ट्या कर लेवानचे ताते 2 शिट्टीसमा वापमा बरोबर होई जाईती तोपर्यंत आपण बट्टाने तयारी करू तर देखा मी थोडा शेंगदाणा भुंजा ताते ते पहिलं दयेल होतं म्हणा पा ते टाक आणि 3 मिरच्या टाक्यात मी तुम्ही तुम्हाला हिसाबप्रमाणे लिहू शकतास मिरच्या तर देखा एक भांडं कोळलं कर मी आणि एक भांडं दही पाणी टाकेल होतं मी 1 गल्लास असं दही मी ते आणि त्यांना मग हिरवी मिरची दयेले बाकी काहीच टाकेल नाही मी त्यांना मग तर देखा तेल तापडा ठेवू तापू 2-3 पया तेल टाक्यात मी त्यांना तेल चांगलं तापू द्यावाने आपले आणि ते जे ओलं होतं ना ते टाकाने आपले त्यांना मग थोडंसं उलटं पलटं कराने आपले ते कारण कसं हिरवी मिरची टाकेले ना तर ती चांगले तयावायला पाहिजे त्यांना शेंगदाणा तर पहिले भुंजेल होतात म्हणे पण तरी पण आपण थोडंसं तेल मा कलची लेवानं कोणी कोणी लाल मिरची पावडर टाकेसन बी करस पण मी हिरवी मिरची टाकेले तर देखा आपला हिसाबप्रमाणे पाणी लिहू शकतस आपण काहीच टाकान काम नाही आहे त्यांना मग एकदम सोपं आहे तर तुम्ही बी करू शकतस असं तर मी म्हणा हिसाबप्रमाणे पाणी लिहिलं घट्ट पातळ तुम्ही देखू शकतस ते पण तर म्हणे जे होतं वल्लं ते टाक बाकी ना कोळलं लागेन तर ते नंतर टाकसू मी ते देखा तुम्ही त्यांना मग थोडंसं नमक टाकाने आपले फक्त ते घट्ट पातळ तुम्ही देखील यावा ना तर देखा वयना आपलं भात तयार भगर ना आणि बट्ट बी देखा तुम्ही कसं वयना व्हिडिओ आवडणावी तर लाईक शेअर नक्की करा.